कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात भरवस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन, पाळीव कुत्रा केला फस्त। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला आहे। रात्री 3 वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून बिबट्याने परिसरातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार मारल्याची घटना स्थानिकांनी सांगितली असून रस्त्यावर रक्ताच्या खुणा देखील दिसत आहे। लक्ष्मीनगर भागातील भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। बिबट्या अजूनही त्या परिसरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्राध्यापक राज कोपरे यांच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला असून त्यांच्या शेजारी राहणारे शहानवाज शाहे पहाटे 3 वाजेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुकण्याच्या आवाजाने उठले असता त्यांची भीतीमुळे बाहेर येण्याची हिंमत झाली नाही। प्राचार्य अशोक जेजुरकर यांनी बिबट्याला पकडून कैद करावे अशी वन विभागास मागणी केली आहे। आपल्या लक्ष्मीनगर भागामध्ये जर बिबट्याचा आज वावर दिसलाय तर भरवस्ती आहे, तर भरवस्तीमध्ये तुम्ही काय सांगू शकता की या भरवस्तीमध्ये तुम्हाला बिबट्या आढळला, तुमचं कुत्र वगैरे जे होतं राखण करणार त्याला सुद्धा तिने फाडलं असं तुम्हाला तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलं, त्यावेळेस तुम्हाला जाग आली होती? हो आली होती पण इतका आवाज असल्यामुळे मी बाहेर येऊ शकले नाही आणि यांना पण उठवलं नाही कारण खूप आवाज येत होता त्याचा जोरात। आणि त्याच्यानंतर सकाळी मी ज्यावेळेस मॉर्निंग वॉकला चालले 6 वाजता तर आमच्या इथं सगळं काही ते रक्त पडलेलं होतं, असं रक्ताचे गोळे होते कुत्र्याच्या। मग मी विचार केला, म्हटलं आपलंच कुत्रं त्याने ओढत नेलं। यांना हे फिरायला गेले, आल्यानंतर त्यांना दाखवलं तर कॅमेऱ्यामध्ये बरोबर तयार झालं। तर माझी एक विनंती आहे, इथं खूप लहान मुलं असतात, महिला असतात, दुपारच्या कामावरलं थोडंसं बोलतात एकमेकीबरोबर बाहेर, अशा वेळेस जर तो आला तर या महिलांनी काय करायचं किंवा याला जबाबदार कोण? तर माझी याला विनंती आहे वन विभागाला वाल्यांना तर त्यांनी याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण इथं खूप अडचण आहे, गवत वगैरे काटे आहे, खूप येऊ शकतो तो कधी पण। राहतो आमच्या गल्लीत बिबट्या आला होता रात्री, आमचे लहान मुलं दिवसभर खेळत राहतात, तर त्याच्यावर काहीतरी कारवाई शासनाने करावी। आधीच 3 वाजता काय ते काय त्यांनी कुत्रा नेला असं आम्हाला? हा, कुत्रा नेला आमच्या इथे। हा का? तुमची काय मागणी आहे शासनाला? त्यांनी काहीतरी कारवाई करावी। कशा संदर्भात? बिबट्याच्या लक्ष्मीनगरचा हा सर्व परिसर आहे, त्या परिसरामध्ये रात्री 3:08 इथं बिबट्याचा वावर दिसला। आता ते दिसण्याचं कारण म्हणजे सीसीटीव्ही लावलेला आहे। सीसीटीव्ही लावला तर पूर्वी या ठिकाणी पहिला दिसला, तो इथं दिसल्यानंतर तो 2:55 कुत्र्यांचा जोरदार आवाज आला, ज्याची एखाद्या वेळेस ते गर्दन वगैरे काय पकडले असेल ते काही सांगता येत नाही। कुत्र्यांचा कल्ला झाल्यामुळे सगळेच आतमध्ये होते पण बाहेर यायचे डेअरिंग नाही कोणाची, त्याच्यामुळे इथं येऊन या परिसरात येऊन इथून वळाला आणि तिथं त्या कुत्र्याला पकडला आणि रात्री फाडीत नेलं त्याला। आता एवढ्या भर वस्तीमध्ये जर बिबट्या येत असेल तर नागरिकांना असुरक्षाचं सगळं वापरू राहिले, इथं सगळे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि काल परवा असं ऐकलं की साई सिटी भागात तो होता, नंतर महापुरेच्या पाठीमागे किराणा स्टोअरच्या तिकडे आलेला होता आणि आज तो इथं सीसीटीव्ही मध्ये आढळला। तर वनरक्षका या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही प्रतिनिधी असतील ते पाठवून आणि त्याचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा, कारण ही जीवित हानी होण्याच्या अगोदर ही सूचना कधी दिलेली कधी चांगली राहते। तरी आमची त्यांना सगळी विनंती राहील। आणि दुसरी गोष्ट, रात्री बेरात्री लोक इथे येतात, प्रवास करतात, काही उशीर येतात गावावरून, तर ते सुद्धा घाबरलेले की आता आम्ही यायचं कसं जायचं कसं आता। कारण जर बिबट्या हा फक्त आपण जंगलातच वावरत असताना ऐकत होतो, आता तो ग्रामीण रुग्णालयाजवळ आलेला आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट सुद्धा रात्री बेरात्री येतात आणि त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। त्याचप्रमाणे जे काही ग्रामीण रुग्णालयाच्या समोर त्यांच्या गेटवर 2 लाईट असतात, लाईट पण कधी कधी दिसत नाहीये, कधी कधी बंद राहतात, त्याची सुद्धा दखल घेण्यात यावी अशी आमचे सगळं लक्ष्मीनगर वासियांच्या वतीने एक नम्र विनंती आपणास राहील। धन्यवाद। घटनेची माहिती कळवली होती? हो, वन विभागाचे अधिकारी रोडे साहेबांना आम्ही याविषयी माहिती कळवली होती, त्यात त्यांचा प्रतिसाद पण आला। त्यांचे 2 अधिकारी इथे येऊन भेट देऊन गेले, घटनेची पूर्ण माहिती घेतली आणि लवकरच मी माहिती कळवतो असं सांगितलं। परंतु
इतक्या भरवस्तीत जर बिबट्या येत असेल तर माझी फक्त एकच विनंती राहील की या ठिकाणी पिंजरा वगैरे लावून त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, समोरची साफसफाई करण्यात यावी. कधी कधी शेजारीच खेटून ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी रात्री अपरात्री लोक थांबतात तिथं, कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला काय झाला सकाळी जर पीएम होणार असलं रात्रभर तिथं लोक बसतात, त्या अशा याच्यात बसू नये. लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा. आमचे लहान मुलं वगैरे खेळत असतात तिथं, त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा एवढीच मागणी आहे. रात्री किती वाजता ही घटना घडली आहे, तुम्हाला केव्हा आढळून आला? रात्री 3:18 रात्री 3:18 सीसीटीव्ही फुटेज मध्ये आम्ही बघितलं. फक्त एकच सीसीटीव्ही आहे, गल्लीमध्ये एकच सीसीटीव्ही आहेत, बाकीच्यांनी सुद्धा या ठिकाणी लावले गेले पाहिजे लावले गेले पाहिजे. आणि ते समोरचा खांब दिसत तिथपर्यंत त्या कुत्र्याला ओढीत नाही तिथे आवाज येत होता.